नमस्कार. राज्यामध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता लवकरच सुरू होत आहे आणि या निमित्तानं 1 जून पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 18 जूनला निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे आणि 22 जूनला या सगळ्या प्रक्रियेचे निकाल आपल्या हातात येणार आहेत. या सगळ्यामध्ये 17 मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या सगळ्या 17 मतदारसंघामध्ये एक लक्षवेधी असा मतदारसंघ आहे, तो म्हणजे सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ. या मतदारसंघाचा आजवरचा इतिहास जर आपण पाहिला तर सातारा आणि सांगली हे दोन्ही जिल्हे हे कायम काँग्रेस सोबत राहिले. जवळजवळ 2009 पर्यंत ते काँग्रेस सोबत राहिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर या दोन्ही जिल्ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पर्यायानं शरद पवारांना भरभरून अशी साथ दिली ती 2016 पर्यंत. त्यानंतर मात्र नंतरच्या या 10 वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे आणि या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ले असलेल्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपनं फार मोठी मुसंडी मारलेली आहे. विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये भाजपनं मोठ्या प्रमाणात शिरकाव केलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात हा भाजपचा मोठा शिरकाव मानला जातो. या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी आता सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेची परिस्थिती मतदानासंदर्भात काय आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार. दत्ता, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर. नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतर लगेचच या निवडणुकाला सामोरं जावं लागतंय. नक्की काय सांगशील या संदर्भात? नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही तशी खूप महत्त्वाची निवडणूक असते, कारण याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील की जे इलेक्टेड जनतेमधून निवडून गेलेले जे सदस्य असतात ते मतदान करत असतात. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो पक्ष विजयी होईल त्याचं ग्रासरूटपर्यंत केडर बेस कार्यकर्त्यांचं एक तयार होत असतं. एक जनतेच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत तो पक्ष पोहोचत असतो. त्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन राजकीय नेत्यांचा, अगदी मुख्यमंत्री पदापासून असतील किंवा वरिष्ठ पक्षांचे जे काही नेते मंडळी असतील त्या मंडळींपासून ह्या निवडणुकीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. आता सातारा सांगली निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर सातारा सांगली ज्यावेळेस 2016 मध्ये निवडणूक पार पडली तेव्हा राष्ट्रवादीकडं विजयाचं संख्याबळ असताना देखील शेखर गोरेंना पराभव पत्करावा लागला होता. की ज्या शेखर गोरेंचे स्वतः सख्खे बंधू जयकुमार गोरे आमदार होते, आजही ते मंत्री आहेत परंतु आज भाजपमध्ये आहेत, त्यांनी मोहन कदम जे काँग्रेसचे उमेदवार होते स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी शेखर गोरेंच्या विरोधामध्ये, त्यांची विजयाची सर्व सूत्रे आपल्या हातात ठेवली होती. स्वतःच्या खांद्यावर त्यांनी धुरा सांभाळली होती आणि ती धुरा त्यांनी विजयापर्यंत त्यांनी नेली होती. म्हणजे त्यांनी स्वतःच्या सख्या भावाच्या विरोधामध्ये काम करून अपेक्षित मतदान असताना देखील राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला होता आणि मोहन कदम हे विजयी झाले होते. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधला सातारा सांगलीचा जो काही गट आहे किंवा सातारा सांगलीचा जो मतदारसंघ आहे तो सर्वच पक्षांना हवा असतं. त्यामध्ये मग महाविकास आघाडीतील जयंत पाटलांना सुद्धा त्या मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व हवंय. त्याचबरोबर भाजपला देखील वर्चस्व हवंय. त्या दृष्टीनं भाजपनं जिल्हा परिषद निवडणुका असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, या सर्व निवडणुकांमध्ये ताकद मोठ्या प्रमाणामध्ये लावली आणि त्यांनी ती ताकद आजमावली. त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये भाजपला 139 मतदान आहे आता, तर भाजपला सांगलीमध्ये मात्र 93 मतदान आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सातारा जिल्हा हा बेरजेच्या राजकारणामध्ये भाजपला जवळ आलेला असला तरी सांगलीमध्ये मात्र ते बॅकफुटवर गेले. त्यामुळे इथलं चित्र निश्चित आपण असं सांगू शकत नाही की भाजप आत्ता पूर्णपणे विजयाच्या जवळ आहे. महायुती म्हणून जर भाजप लढलं तर महायुतीमध्ये घटक पक्षांना त्यांना शेवटपर्यंत सोबत घ्यावं लागणार आहे. अशी काही परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे भाजपच इथं निवडणूक लढवेल असा माझा तर अंदाज आहे. भाजप पश्चिम महाराष्ट्रातील ही जागा मित्रपक्षांना सोडण्यास तयार होणार नाही आणि इथं भाजपचाच आपल्याला उमेदवार दिसून येईल. म्हणजे भाजप या ठिकाणी आपला दावा सोडणार नाही. हे जरी खरं असलं तरी महायुती म्हणून लढताना नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळेला जो काही राडा झाला तो संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला आणि याचे पडसाद नक्कीच या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमटल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये सर्वाधिक इच्छुक हे सातारा जिल्ह्यामध्ये भाजपकडून आहे. याच्यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत धैर्यशील कदम, की ज्यांनी 2 वेळा विधानसभा लढवली यापूर्वी आणि या वेळेला त्यांनी मनोज घोरपडेंसाठी पक्षाने सांगितलं आणि माघार घेतली. दुसरे आहेत विक्रम पावसकर कराडमधून, तिसरे आहेत सत्यजित सिंह पाटणकर की शंभूराज देसाईंचा जो मतदारसंघ आहे पाटण,
आणि त्या पाटण मतदारसंघामध्ये भाजपला शिरकाव करण्यासाठी सत्यजित सिंह पाटणकरांना भाजपमध्ये आणण्यात बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंनी फार मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळं शिवेंद्रराजे सत्यजित सिंह पाटणकरांसाठी आग्रही राहतील असं नाही. असं तुम्ही म्हणताय तसं आग्रही राहतील. बऱ्याच नेते मंडळींचा आग्रह आहे की सातारला उमेदवारी मिळावी, परंतु सातारला उमेदवारी देत असताना योग्य उमेदवार देणं भाजपच्या पुढं मोठं संकट आहे. त्याचबरोबर खासदार उदयनराजे यांचे कट्टर समर्थक असलेले सुनील काटकरांसाठी सुद्धा उदयनराजेंनी फिल्डिंग लावली. बघा तुम्ही, सुनील काटकरांचं नाव आहे, विक्रम पावसकरांचं नाव आहे की जे कराडमधून येतात, ते कट्टर भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे वडील विनायक पावसकर हे भाजप किंवा बजरंग दल या संघटनांमध्ये हिंदू एकतामधून काम करत आलेले, त्यामुळे त्यांचंही नाव पुढे येतंय. त्याचबरोबर सत्यजित पाटणकर असतील, धैर्यशील कदम असतील. आता शेखर गोरेंच्या बाबतीत जर आपण चर्चा केली तर शेखर गोरेंनी 2024च्या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरेंना विजयासाठी खूप प्रयत्न केले आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता. आणि त्याचबरोबर त्यांना शब्दही देण्यात आला होता. शेखर गोरेंच्या उमेदवारीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न कोणाला करावे लागतील तर जयकुमार गोरेंना, कारण जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री आहेत. ग्रामविकास मंत्री असण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो त्यांचा जे प्रभाव आहे, त्यामुळे ते शेखर गोरेंसाठी किती आग्रही राहतील. जर ते आग्रही राहिले आणि त्यांनी उमेदवारी जर मिळवली तर त्यांना विजयापर्यंत, ज्या पद्धतीने त्यांनी मोहन कदमांना 2016 मध्ये विजयापर्यंत घेऊन गेले, तसंच त्यांना शेखर गोरेंना विजयापर्यंत न्यावं लागणार. कारण ज्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये जो रणकंदन आपण पाहिलं किंवा एक राडा पाहिला मित्रपक्षांबरोबर भाजपचा, त्या मित्रपक्षांना आज त्यांना सोबत घ्यावं लागणार आहे. त्यांना आजही त्यांच्याबरोबर सूर जुळवावे लागणार आहेत. ज्या पद्धतीनं जयकुमार गोरे वाई विधानसभा मतदारसंघामध्ये जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत, पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या मतदारसंघामध्ये जो त्यांचा इंटरफेअर वाढलेला आहे, मधल्या काळामध्ये आपण जिल्हा परिषद निवडणुकीतही पाहिलं आणि त्याच्यानंतर अध्यक्ष निवडीनंतर सुद्धा या 2-3 महिन्यांमध्ये पाहिलं की एकीकडं तुमच्या ऋतुजा शिंदे ह्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवतात आणि महिला बालकल्याण समिती सभापती पदावर बसतात, तर त्यांचे पती विराज शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करतात. त्या व्यासपीठावर ऋतुजा शिंदे उपस्थित राहतात. हा जो त्यांचा जो काही वाई विधानसभा मतदारसंघामध्ये जो इंटरफेअर आहे, त्या इंटरफेअरमुळे मकरंद पाटील आजही त्यांच्या सुरात सूर मिसळतील अशी शक्यता नाही. त्याच्यामुळे महायुतीतील दोन्ही पक्षांना सातारा आणि सांगलीमध्ये सोबत घेऊनच भाजपला ही विजयाची धुरा शेवटपर्यंत नेता येणार आहे. आपण जर पक्षीय बलाबल जर बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचे 139 मतदान आहे, तर शिवसेना शिंदे गटाचं 16 मतदान आहे, राष्ट्रवादीचं 55 मतदान आहे की जे अजित पवार गटाचं आहे, आणि काँग्रेसचं 1 मतदान आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 1 मतदान आहे. मात्र स्थानिक आघाड्या की ज्या नगरपंचायत असतील, नगरपालिका असतील, नगर परिषद असतील, यामध्ये 46 मतदान आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातलं 46 मतदान देखील हे निर्णायक असणार आहे. आता दुसरीकडे जर आपण भाजपचं सांगलीमधलं मतदान जर बघितलं तर 93 मतदान भाजपकडे आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडे 44 मतदान आहे. एकमेव सुहास बाबर हे आमदार असताना देखील शिंदे गटाने तिथे 44 मतदान मिळवलेलं आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 65 मतदान आहे की जे संजय काका पाटील व इतर नेते मंडळींचं नेतृत्व तिथं मान्य करून हे 65 मतदान त्यांच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे जे विश्वजित कदम आहेत, प्रतीक पाटील आहेत खासदार, त्यांच्याकडे 52 मतदान आहे. आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 84 मतदान आहे. आणि सेना ठाकरेकडे 1 मतदान आहे. म्हणजे 84 मतदान देखील हे खूप प्रभावी मतदान आहे. आणि हे जयंत पाटील पूर्णपणे स्वतः धुरा सांभाळत आहेत तिथले. महाविकास आघाडीकडून जयंत पाटील हे त्या पद्धतीनं राजकीय रणनीती तिथं आखत आहेत. त्यामुळं सांगलीमधलं जे बॅकफुटवर भाजप जाणार आहे आणि सातारमधल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची किनार, या दोन्हींवर या सर्व विजयाची सूत्र अवलंबून असणार आहेत. त्यामुळे आपण ही म्हणू शकतो की राजकीय डावपेचांची निवडणूक आहे. तुम्ही म्हणता ते नक्की बरोबर आहे की साताऱ्यामध्ये जयकुमार गोरेंनी जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीमध्ये सगळी सूत्र आपल्या हातात घेतली आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी या निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेचा वापर केला, इतर मतदारसंघामध्ये वाईसारख्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप केला, नेमकी तशीच परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही भाजपच्या आमदारांविरोधात या ठिकाणी फार मोठी नाराजी आहे. आणि या सगळ्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर या महायुतीतले इतर घटक पक्ष हे भाजपला मतदान करण्यासाठी किंवा त्यांना सहकार्य करण्यासाठी तयार होतील का? बघा, आता उमेदवार कोण देणार भाजप? सातारमधून देणार की सांगलीमधून देणार? जर सातारमध्ये 139 मतदान आहे आणि महायुतीतले दोन्ही घटक पक्ष बरोबर सोबत राहणार असतील तर ते सातारच्या ऐवजी सांगलीमध्ये मतदान उमेदवार देतील. सांगलीमध्ये आपण अनेक नावं घेऊ शकतो की तुमचे सम्राट महाडिक महाडिक आहेत, संजय काका पाटील आहेत महायुतीकडून, समित कदम असतील,
किंवा वैभव वैभव पाटील असतील, या लोकांची नावं चर्चेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपकडं संजय काका पाटील येऊन उमेदवारी लढवतील अशी शक्यता नाहीये. ते महायुतीतून मागतील, परंतु राष्ट्रवादी गटाकडून मागतील, अजित पवार गटाकडून. त्यामुळं भाजप आता उमेदवार कोण देणार? संजय काका पाटलांना जर उमेदवारी दिली तर सातारमधलं चित्र काय राहील? शेखर गोरेंना जर उमेदवारी दिली तर सांगलीमधलं चित्र काय राहील? की महायुतीमधलाच एक संजय काका पाटील यांचा जो गट आहे की ज्यांच्याकडे 65 मतदान आहे आता अजित पवार गटाकडून, ते मतदान कसं त्यांच्यासोबत राहील? ह्या सगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना आपल्याला बारकाईने पाहावं लागेल की 22 जून पर्यंत याच्यातला कोणताही तिढा सुटणार नाही. कारण ही निवडणूक असते, इलेक्टेड लोकांमधून मतदान होत असतं. त्यामुळं या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्व नेत्यांनी आता बारकाईने जर पाहिलं तर खूप त्यांना चाणाक्ष पद्धतीने ही निवडणूक पार पाडावी लागणार आहे. आणि भाजप सातारा सांगलीमध्ये आपली स्वतःची मोड बांधू इच्छितं. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारमध्ये त्यांना जे यश मिळालंय ते इतर जिल्ह्यांमध्ये तितकंसं मिळालेलं नाही. त्यामुळं त्यांचा पूर्णपणे अजेंडा असणार आहे की सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा एक हाती भाजपच्या ताब्यात घ्यायचा आहे. आणि त्यांना भाजपच्या ताब्यात घेण्यासाठी जे जे घटक त्यांना मदत करतील किंवा मदतीसाठी घ्यावे लागतील त्यांच्याशी ते वाटाघाटी करतील. बरोबर. या संदर्भात 2 प्रश्न आहेत की या निवडणुकीमध्ये प्रचंड असा घोडेबाजार होणार, हे एक चित्र आता दिसायला लागलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की जे आत्ताचं देवेंद्र फडणवीसांचं मंत्रिमंडळ आहे राज्याचं, याच्यामध्ये सांगलीला कुठेही प्रतिनिधित्व नाही. त्यामुळं ही कसर भरून काढण्यासाठी ही उमेदवारी सांगलीला देवेंद्र फडणवीस देतील का? कारण आजवरचं देवेंद्र फडणवीसांचं राजकारण बघितलं तर ते धक्कातंत्राचं आहे आणि या धक्कातंत्राच्या जोरावरच ते साताऱ्याला शांत करून ही उमेदवारी सांगलीमध्ये देतील का? तुम्ही म्हणताय तसं त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये सातारमध्ये भाजपचे आमदार आणि भाजपचे 2 मंत्री आहेत. म्हणजे भाजप सक्षम आहे इथं. सांगलीमध्ये त्या पद्धतीने सक्षम नाहीये. सांगलीमध्ये त्यांना जयंत पाटलांची फाईट करावी लागते. संजय काका पाटलांची तिथं नाही म्हटलं तरी महायुतीतून सुद्धा फाईट करावी लागते. त्याशिवाय त्यांचं महानगरपालिकेतलं सांगली महापालिकेतलं अध्यक्ष महापौर पद हुकलं नसतं. अन्यथा जिल्हा परिषदेमधली त्यांची तिथली राजकीय सगळी जी काय घडामोड होती किंवा राजकीय जे त्यांना सेटबॅक बसला तो बसला नसता. त्याच्यामुळे थोडंसं सातारापेक्षा सांगलीमध्ये भाजपला जास्त फाईट करावी लागत आहे. त्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर जरी हे सामान्य कुटुंबातून नेतृत्व करून जतमधून निवडणूक लढवून आमदार झाले असले तरी त्यांना तिथल्या अजूनही प्रस्थापित नेते मंडळींनी मान्य केलेलं नाही. त्याचबरोबर तिथल्या जनतेने देखील अजूनही त्यांना तितकंसं स्वीकारलेलं नाहीये. त्याच्यामुळे भाजपची तिथली जी मोठ दिल्ली आहे ती मोठ मजबूत करण्यासाठी त्यांना सांगलीमधून उमेदवार द्यावा असं सुद्धा वाटू शकतं. आणि ते का वाटू नये? कारण सांगलीमधून त्यांना जर ह्या दिग्गजांना फाईट करायचं असेल तर त्या पद्धतीनं त्यांना तिथे व्यूहरचना आखावी लागणार आहे. आणि सांगलीच्या उमेदवाराच्या पाठीशी सातारा उभा करून ते मतदान त्यांना घेऊन त्यांना विजय संपादित करावा लागणार. बरोबर आहे. या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीकडून आणि विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एक नाव सध्या चर्चेमध्ये येत आहे. ते म्हणजे आमदार जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील. प्रतीक पाटलांना जयंत पाटलांनी कारखान्याच्या माध्यमातून चेअरमन करून नुकतंच राजकारणात त्यांना आणलेलं आहे. आणि हे नाव सुद्धा अतिशय वेगानं या निमित्तानं पुढे येते. हे नाव जर पुढे आलं तर जयंत पाटलांची आणि एकूणच दोन्ही राष्ट्रवादींची या निवडणुकीमध्ये काय भूमिका? बघा, तुम्ही जर बघितलं तर जयंत पाटील हे मुरब्बी राजकारणी आहेत. अनेक वर्ष ते सत्तेमध्ये आहेत. त्यांचा राजकारणातला मुत्सद्दीपणा बऱ्याच राजकीय नेत्यांना माहीत आहे किंवा बऱ्याच नेत्यांनी अनुभवलेला आहे. आज काही अंशी बघितलं तर त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं. त्यांच्या मध्यंतरी चर्चा होत्या की ते भाजपमध्ये प्रवेश करणार, परंतु आजही ते अगदी बर्फासारखे थंड शांत पद्धतीने राजकारण खेळत आहेत. त्यामुळं प्रतीक पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी किंवा राजकीय प्रवेशासाठी जयंत पाटील अनेकदा धडपड करत आहेत आणि त्यांची धडपड दिसून सुद्धा आलेली आहे. मात्र त्यांनी योग्य संधीची वाट पाहिलेली आहे. आता अशी परिस्थिती आहे सातारा सांगलीमध्ये की जयंत पाटलांनी जर आपल्या चिरंजीवांसाठी प्रयत्न केले आणि जर उमेदवार महाविकास आघाडीकडून घेतलं तर त्यांनी ही सगळी सूत्र आजमावलेली असणार आहेत त्यांच्या विजयाची. आणि या सूत्रांमध्ये त्यांना सातारा जिल्ह्यातून सुद्धा कुठेतरी पाठबळ मिळणार आहे की जे आपण मोहन कदमांच्या वेळेस पाहिलं की मोहन कदमांना सातारा जिल्ह्यातून सुद्धा अनेक संख्याबळ असताना देखील सातारामधनं सुद्धा शेखर गोरेंना बॅकफुटवर टाकलं गेलं आणि मोहन कदमांना मतदान झालं. त्याच पद्धतीनं त्याच गोष्टींचा पूर्ण राजकीय अभ्यास करून जयंत पाटील प्रतीक पाटलांना जर उतरवलं तर प्रतीक पाटील हे खूप मोठ्या पद्धतीनं मोठ्या राजकीय पद्धतीनं गेम चेंजर ठरतील आणि जयंत पाटील हे गेम चेंजरचे एक मुख्य भाग असतील. आणि या भागामध्ये जयंत पाटलांना ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही
राजकीय छुप्या पद्धतीनं जे खेळी करायचे ते खेळी करतील ते आणि भाजपच्या समोर मोठं आव्हान निर्माण करतील. आणि जयंत पाटलांकडे तेवढी मुत्सद्देगिरी असल्यामुळं ते त्यांच्या चिरंजीवांना जर आणलं तर ह्याच्यामध्ये खूप मोठा गेम होऊ शकतो, घोडेबाजार येऊ शकतो पुढं. आणि घोडेबाजारामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूरचं राजकारण आपण अनेकदा पाहिलेलं आहे. त्यामुळे घोडेबाजारामध्ये भाजपही कमी पडणार नाही, कारण भाजपकडे सत्ता आहे, सत्ता सामदाम दंडभेद वापरतील ते. त्यामुळं जयंत पाटील हे जर चिरंजीवासाठी पुढे आले तर ते विजयाची सूत्र घेऊनच पुढे येतील असं मला वाटतं. अन्यथा विजयाची सूत्र जुळत नसतील तर जयंत पाटील ही रिस्क घेणार नाहीत. पण जयंत पाटील ही निकरीची लढाई लढतील आणि महाविकास आघाडीला ह्या पद्धतीनं कुठंतरी विजयाच्या सूत्रामध्ये महाविकास आघाडीला जयंत पाटील, प्रतीक पाटील असतील, विश्वजित कदम असतील, ही मंडळी घेऊन जातील असं मला एकंदरीत वाटतं. त्यांना मदत करण्यासाठी बाळासाहेब पाटील आहेत की ज्यांनी कराडमध्ये पूर्णपणे तह केला कराड नगरपालिकेसाठी. आणि शिवसेना शिंदे गटाचे जे यादव आहेत त्यांना नगराध्यक्ष पदासाठी जे काही नगराध्यक्ष झाले, थेट नगराध्यक्ष, या सगळ्या गोष्टींचा विचार करता तितकीशी भाजपला ही निवडणूक सोपी नाहीये. भाजपच्या नेते मंडळींना निवडणूक सोपी नाहीये. पूर्णपणे चाणाक्ष जागृत राहून ही निवडणूक त्यांना लढावी लागणार आहे. आणि 22 जून पर्यंत महायुतीतील सर्व घटक पक्षांना सोबत आणि व्यवस्थित त्यांच्याशी सूर जुळवून घ्यावं लागणार आहे. त्यामुळं मग जयकुमार गोरेंच्या बाबतीमधला जो मध्यंतरीचा निर्णय असेल त्यामध्ये शंभूराज देसाई आजही नाराज दिसतात, परंतु थोडेफार ते कुठेतरी सूर जुळवत आहेत. जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाईंमध्ये कुठेतरी सूर जुळत असले तरी मकरंद पाटलांमध्ये अजून सूर जुळलेले दिसत नाहीयेत. आणि मग त्याचा फटका महायुतीतल्याच उमेदवाराला बसणार आहे, हे तितकंच खरं आहे. आजवरचा या सातारा, सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, म्हणजे आता ज्या सुनेत्रा पवार या सर्व आहेत या पक्षाच्या, बरोबर, त्या नक्कीच या जागेवर दावा सांगतील. आणि जर त्यांनी दावा सांगितला तर भाजप त्यांना कशा पद्धतीने टॅकल बघा, एकूण 17 जागांसाठी निवडणूक होते. भाजप आजही स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या 10 जागा आपल्याकडे ठेवू इच्छित आहे. महायुतीमध्ये जे 2 पक्ष आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे सेना गट, त्यांना 5 जागांवर समाधान मानावं लागते. त्याच्यामुळं आपण आतापर्यंत आपण बोलत असताना देखील देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये चर्चा करत आहेत अमित शहांशी, जे नवीन महाराष्ट्र सदनमध्ये ते आज दाखल झाले आणि ते चर्चा करणार आहेत. 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जाऊन आले. हा जो चर्चांचा जो गुऱ्हाळ सुरू आहे 1 जूनपर्यंत मिटणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ते गुऱ्हाळ चालू आहे की महायुती 15 जागांपैकी किमान स्वतःकडे जास्तीत जास्त जागा घेण्यासाठी शिंदे गटही आग्रही आहे आणि अजित पवार गट म्हणजे सुनेत्रा पवार देखील तितक्याच आग्रही आहे. त्यामुळे सातारा, सांगलीमध्ये तुम्ही जर बघितलं तर हा पश्चिम महाराष्ट्रातला यशवंत विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, या जिल्ह्यानं ओळखला जातो. आणि या जिल्ह्यामध्ये, जिल्हा परिषदेमध्ये आपला राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हावा यासाठी मकरंद पाटील यांनी परिपूर्ण प्रयत्न केले. मात्र शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन अध्यक्षपदावर दावा करणार असतानाच हा सगळी सत्तेची समीकरणं उलटवून लावण्यात भाजपला यश आलं. त्याच्यामुळं तिथं देखील त्यांना राष्ट्रवादीला नामुष्की पत्करावी लागली, शिवसेना शिंदे गटाला नामुष्की पत्करावी लागली. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ घातल्यात. मग आम्हाला परत एकदा सातारा, सांगलीमध्ये आम्हाला आमची स्वतःची मोठ वाढवायची असेल तर हा पक्ष, प्रत्येक पक्षाला, म्हणजे आपण म्हणू शकतो की सुनेत्रा शिंदेंना आपल्या पक्षाकडे ही उमेदवारी आणावी लागेल. आणि आपल्या पक्षाकडे उमेदवारी आणली तर त्यांचा परत केडर बेस ग्रामीण पातळीपर्यंत त्यांना मजबूत करता येईल. त्यामुळे त्या देखील आग्रही असणार आहेत सातारा, सांगलीसाठी, की सातारा, सांगली हा आमचा बालेकिल्ला आहे. सातारामध्ये आमचा बालेकिल्ला असताना देखील आम्हाला अध्यक्षपद मिळवता आलं नाही. त्यामुळं आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ आम्हाला सोडण्यात यावा, या पद्धतीने ते आग्रही राहतील. आणि त्यांचा आग्रह महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस किती मान्य करतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. मात्र जर सुनेत्रा पवारांना इथली जागा सोडली गेली नाही तर शिंदे गट सुनेत्रा पवारांना किती मदत करतो, किंवा शरद पवार गट म्हणजे जे जयंत पाटील आहेत नेतृत्व करतात, शशिकांत शिंदे इथं नेतृत्व करतात, या मंडळींना सुनेत्रा पवार घेऊन परत स्वतंत्र निवडणूक लढवतात का? असं देखील होऊ शकतं की हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवू शकते. कारण जर आम्हाला सत्तेमध्ये येताना तुम्ही आम्हाला रोखत असाल किंवा अध्यक्षपदामध्ये तुम्ही रोखत असाल तर आम्हाला आमचा कुठेतरी पक्षाचा विचार करावा लागेल, असा देखील कार्यकर्त्यांमधून सूर उमटतो आता. आणि तो कार्यकर्त्यांचा सूर जर यांनी मान्य केला, ऐकला, तर त्या पद्धतीनं सातारा, सांगलीमध्ये असंही समीकरण घडू शकतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. अशा पद्धतीची देखील दबक्या आवाजात चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर विजयाची गणितं सोप्या पद्धतीनं त्यांना प्रत्यक्षात उतरवता येतात. त्यामुळं सुनेत्रा पवार ह्या निर्णय घेतील का महायुतीतून बाहेर येऊन,
राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यासाठी. आणि जर तशा पद्धतीने घेणार नसतील निर्णय तर त्या आग्रही राहून स्वतःच्या पक्षासाठी हा येथील उमेदवारी मिळवतात का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे कागदावर आज जरी भाजपचं या ठिकाणी संख्याबळ जास्त दिसत असलं तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या स्थानिक आघाड्यांचं मतदान आहे ते या ठिकाणी निर्णायक होणार आहे. म्हणजे या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये सांगली जिल्हा हा गेम चेंजर ठरू शकतो. या निमित्तानं काय वाटतं? नक्कीच सांगली जिल्ह्यामध्ये गेम चेंजर करण्या इतपत त्यांची संख्याबळ बघितलं तर भाजप सोबत नाहीये, महायुती सोबत नाहीये, महाविकास आघाडी सोबत आहे किंवा महाविकास आघाडी महायुतीतीलच राष्ट्रवादी अजित पवार गट हा महाविकास आघाडीसोबत कुठेतरी सूर जुळवताना दिसतो तिथं. त्याच्यामुळं एकंदरीतच सांगली हा गेम चेंजर होऊ शकतो किंवा विजयाचा शिल्पकार होऊ शकतो. तर तो विजयाचा शिल्पकार करण्यामध्ये भाजपची उमेदवारी सांगलीमध्येच येते का? जर सांगलीमध्ये दिली ही सूत्र जर जुळत असेल तर भाजप तिथेही उमेदवार देऊ शकतो. आणि महाविकास आघाडी देखील सांगलीमधून उमेदवार देण्यासाठी इच्छुक राहील की जेणेकरून आपली मतं फुटणार नाहीत. त्याच्यामुळं या सर्व एकंदरीत घडामोडीमध्ये पाहिलं तर आपण सातारमध्ये मंत्रिपद आहेत, सातारमध्ये सत्ता आहे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जे भाजपकडं. त्यामुळे सातारापेक्षा सांगलीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडण्यासाठी उमेदवार देण्यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा पक्ष श्रेष्ठींकडून जास्तीत जास्त प्रयत्न राहतील आणि विजयाची गणितं जुळवतील. या पद्धतीची ही निवडणूक राहील. परंतु ही निवडणूक ही एक आपण बघितलं तर राजकीय डावपेचांची निवडणूक असणार आहे. जयंत पाटील देखील राजकीय डावपेच काय आखतात त्या डावपेचाला भाजप कशा पद्धतीने उत्तर देतं. आणि ह्या सर्व घडामोडींमध्ये स्थानिक आघाड्या ज्या आहेत सातारा जिल्ह्यामध्ये 46 मतदान घेऊन आपल्यासोबत आहेत त्या आघाड्यांचं मतदान कोणाकडे वळतं. घोडेबाजार जरी असलं तरी ते मतदान आपल्याकडे भाजप घेण्यात कितपत यशस्वी होतं हे आपल्याला विजयानंतर दिसून येईल. परंतु सद्यस्थितीमध्ये आता भाजप खूप शांत पद्धतीने ही निवडणूक योग्य उमेदवार देण्याच्या दृष्टिकोनातून लढत आहे. योग्य उमेदवार कसा देता येईल याकडे त्यांचा कल दिसतो. त्याच्यासाठी हे सर्व नेते मंडळी असतील, आमदार असतील, हे सर्व नेते मंडळींना भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश मानावा लागणार आहे. त्यामुळं योग्य उमेदवाराची वाट आपल्याला पाहावी लागेल. 1 जून नंतर आपल्याला योग्य उमेदवार कोण आहे आणि मग तिथून कशी राजकीय सूत्र फिरू शकतात, महाविकास आघाडी कोणता उमेदवार देते 1 जून नंतर आपल्याला स्पष्ट होईल. आणि मग आपण त्यावर बोलू शकतो, भाष्य करू शकतो की या संख्याबळावर आता भाजप काय करू शकतो. आणि या संख्याबळावर महाविकास आघाडी जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब पाटील हे काय करू शकतात महाविकास आघाडीसाठी हे आपल्याला 1 जून नंतर दिसून येऊ शकतं. एकूणच 24/7 डेज भाजपसारखा पक्ष हा इलेक्शन मूडमध्ये असतो आणि त्यामुळे त्यांच्या बऱ्याचदा त्या पक्षाचा अंदाज लागत नाही. परंतु या निवडणुकीत जरी भाजपच्या पाठीमागं संख्याबळ कागदावर दिसत असलं तरी देखील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचबरोबर स्थानिक ज्या आघाड्या आहेत या आघाड्यांचं मतदान हे या निवडणुकीमध्ये अतिशय निर्णायक ठरणार आहे. येत्या 2-3 दिवसात या संदर्भातलं चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. नक्की कोण उमेदवारी मिळवण्यात इथं यशस्वी होतंय हे आपल्याला 2 दिवसात कळेलच. तोपर्यंत धन्यवाद.